मित्रांनो, खरंच आपण फार भाग्यवान आहोत की आपण महाराष्ट्रात जन्मलो आहोत आणि आपल्या महाराष्ट्राला गडकिल्ल्यांचं सौभाग्य लाभलेलं आहे. आणि प्रत्येक गडकिल्ल्याला भेट देताना ना काहीतरी नाविन्य असतंच. प्रत्येक किल्ला, प्रत्येक गड हा वेगळा असतो, त्याचं वेगळेपण असतं आणि हे वेगळेपण आहे ना त्या गडावर येऊनच कळतं. चढताना कष्ट होतात, पण वर आल्यानंतर ना त्या कष्टाचं खरंच सार्थक झालेलंच वाटतं. नमस्कार मित्रांनो, मी अमृता पातळे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण भेट देणार आहोत ते नाशिकमधल्या पिसोळ या गडकिल्ल्याला. तर ही वाट आहे जी वाट गडाकडे जाते. दोन वाट आहेत, एक इथूनही जाते पण इथून खूप वेळ लागतो, आपल्याला फिरून इथे यावं लागते, त्यामुळे तुम्ही या वाटेने जा. नंतर चालवल्यावर हे पहिलं पाण्याचं टाकं लागतं. पाणी थोडं खराबच आहे, साफसफाई न केल्यामुळे थोडं पाण्याला इथे सगळं अजून थोडंसं पुढे आलं की अजून एक इथे पाण्याचं टाकं आहे. तर तिथे ना काहीतरी असं दिसतंय खिडकी टाईप, की असं ते मला दिसतं. दोन वाटा गेल्या त्या, दिसलं का इथून समोर आणि इथून वाट. तर आता आमचे काही लीडर बघायला गेलेत की कुठली वाट योग्य आहे. फायनली इथूनच आहे. अच्छा, इथून दोन रस्ते आहेत, हा एक आणि हा जातो तो घळीकडे. तर आपल्याला घळीकडे जायचं नाही आहे, आपल्याला जायचं ते या वाटेने गडापर्यंत. झाडाचे ना. तर आता हा बुरुज आहे, इथून म्हणजे चालू झालाय किल्ला. खाली छोटी तटबंदीचा होता अवशेष. हा पहिला बुरुज आहे, म्हणजे एंट्रन्सला वगैरे असतो ना हा. तसा. मग ते जे खालून तट आपल्याला पण एंट्रन्स दिसला तो अजून आपण क्रॉस नाही केलाय ना. नाही. ओके, चलो. इथून आता पायऱ्या पण चालू झाल्यात दगडाच्या. त्या बाजूला जी आहे ती तटबंदी आहे, डाव्या बाजूला आहे ती. हे ना पूर्ण बांधलेली तटबंदी. आता ह्या दगडाच्या पायऱ्या चालू झाल्या. आता आपण ॲक्च्युअल गडावर पोचतोय. आता प्रवेशद्वार येईल. जेव्हा मी चालू केला तेव्हा मी खाली विचारलं किती वेळ लागेल, तर अर्धा तास सांगण्यात आलेलं. तर त्यामुळे आमच्या स्पीडप्रमाणे आम्ही थोडं 1 तास लागेल असा विचार केलेला, पण आता 2 तास झाले. आम्ही थोडं ब्रेक घेत घेत चढतोय, कारण आम्ही ट्रेक उशिरा स्टार्ट केला. जर आम्ही लवकर स्टार्ट केला असता तर 1 तासात वरती पोचलो असतो. आता थोडं ऊन आहे, मध्येच सावली आहे, त्यामुळे बरं वाटतंय, पण चढण असल्यामुळे थोडा दम लागतोय. तर आता ऑलमोस्ट 2 तास झालेले आहेत आणि आता एक 15 मिनिटावरतीच पुढे किल्ला आहे. काय आहे तिथून आहे का यायला रस्ता? अच्छा, इथून आहे. थोडंसं अंतर चालून आल्यानंतर गुफा आहे. गुफेमध्ये इथे
नंदी आहे. आणि इथे पाण्याचं टाकं आहे पण पूर्ण पाणी भरलेलं आहे. पण इथे पाण्याच्या आतमध्ये पिंड आहे असं म्हटलं जातं. तर बघू. ते इन्सर्ट केल्यासारखं होतं ना. अच्छा, आता इथून पण अजून एक तिथे पाण्याचा टाक आहे पण वाट फारच निसुरडी आहे. एकच पाऊल जाईल तेवढंच इथे अंतर आहे त्यामुळे थोडं रिस्की आहे. 1, 2, 3 आणि 4 त्याच्या पुढे पण असेल ना. 4च आहेत. तिथे वरती आहे ते कोठार आहे. वाडा आहे तो. चल. हा वाडा आहे तिथे कोठार आहे. सर्वात उंचावरती कोठार असतं ना. मग आता इथे काय आहे जिथे आपण चाललो आहोत. पठार एक भाग आहे ना. इथे आहे कोठार, इथे आहे पठार. ओके. सगळ्या गाई बैलांचं आहे. केवढा मोठा पठार आहे ना. हे पूर्ण 1100 एकरचं पठार आहे. बापरे. 1100 एकर म्हणजे याच्यात गाव राहील पूर्ण. हा खूप मोठं आहे. पूर्ण पण आहे एवढं सगळं तिथपर्यंत आहे. म्हणजे खालून येताना वाटलं नव्हतं एवढं मोठं वरती असेल. तर मित्रांनो फायनली आता आम्ही गडावरती आलेलो आहोत. आम्हाला 2 तास लागले कारण वाट माहीत नव्हती त्यामुळे वाट फाइंड आउट करायला वगैरे थोडा वेळ लागला. तर फायनली वरती आल्यानंतर तुम्ही बघू शकता पूर्ण म्हणजे खूप हा मोठा असा इथे पठार आहे. 1100 एकर काहीतरी ही पूर्ण परिसर आहे आणि चारही बाजूला पूर्ण असा हा पठारच पठार दिसतो आहे. आम्हाला त्या बाजूला मी तुम्हाला दाखवते त्या बाजूला सुद्धा काही अवशेष आहे. म्हणजे काही कोठारे आम्हाला दिसत आहे. तसेच मूर्त्यासुद्धा आहेत. तर तिथेही आम्ही आता एक्सप्लोर करायला जाऊ. पण त्याआधी आम्ही ज्या वाटेने वर आलो त्याच्या एक उजव्या बाजूला पठार होता आणि डाव्या बाजूला पठार आहे. तर आता आम्ही उजव्या बाजूला आलेलो आहोत आणि इथे पूर्ण हा पठार आहे. अजून आम्हाला पुढे तटबंदी बघायला जायचं आहे आणि मग आम्ही त्या साईडला जाणार आहे. तर गडावरती फिरण्यासाठी सुद्धा 1 तास लागेल असं वाटतं आहे कारण खूप मोठा पठार आहे आणि बरेच काही अवशेषसुद्धा आहेत. तर चला बघूया अजून इथे काय काय बघायला मिळतं आहे. मित्रांनो खरंच आपण फार भाग्यवान आहोत की आपण महाराष्ट्रात जन्मलो आहोत आणि आपल्या महाराष्ट्राला गडकिल्ल्यांचं सौभाग्य लाभलेलं आहे. आणि प्रत्येक गडकिल्ल्याला भेट देताना ना काहीतरी नाविन्य असतंच. प्रत्येक किल्ला प्रत्येक गड हा वेगळा असतो. त्याचं वेगळेपण असतं आणि हे वेगळेपण आहे ना त्या गडावर येऊनच कळतं. चढताना कष्ट होतात पण वर आल्यानंतर ना त्या कष्टाचं खरंच सार्थक झालेलंच वाटतं. तर प्रत्येक गडावर प्रत्येक म्हणजे काही काही मोस्ट ऑफ दी गडावरती असतं हे जातं. ह्याचं एकच पार्ट आहे काय. वरचा पाठ नाही. हां तर इथे बघू शकता केवढं मोठं असं पाण्याचं पूर्ण तळ्यासारखं आहे. आता पाणी सुकलं असल्यामुळे कमी आहे तर पावसात ते पूर्ण भरतच असेल. त्यामुळे प्रत्येक गडावरती जी नैसर्गिक पद्धतीने आणि तयार करण्यात आलेली पाण्याची सोय तर आपल्याला बघायलाच मिळते. ह्या बाजूलाच गेलेत ना. खूप मोठे आहे त्यामुळे कोण कुठे गेलं काही कळत नाही. जो तो आपापल्या पठारच बघण्यामध्ये गुंग आहे. आम्ही चाललो आहे गडाच्या दुसऱ्या बाजूला दुसऱ्या पठारावर.
इथून या मधून ह्या साईडला जायचं आहे आपल्याला. आता अजून एक पाण्याचं तळं. ऐक. हो मोठं आहे. 2 तळी आहेत. हा मासे पण आहेत. पायऱ्या खोदलेल्या दिसत आहेत. पायऱ्या आहेत. ओके इथे पण 2-3 पाणटाके आहेत. तर इथे हे वाड्याचे अवशेष. पूर्ण झाडाझुडपामध्ये हा वाडा लपलेला आहे. तिथे जाण्यासाठी वाट पण नाही आहे. त्यामुळे आता जाता येत नाही आहे. तर आम्ही जातो ते ह्या बाजूला. इथे पण एक धान्याचं कोठार आहे. तिथे भेट देऊयात. वाव बजरंगबलीची मूर्ती मस्त आहे रे. एवढा चांगला किल्ला आणि हे किल्ल्यावरचा अवशेष पण कसं नावं लिहून खराब केलं आहे. आणि हे देवस्थान आहे. बजरंगबलीची मूर्ती पण आहे आणि इथे असं नावं लिहिलं. हे पठारावरती अजून एक इथे ध्वज आणि इथे गाई म्हशी पण आहेत. मित्रांनो अशा प्रकारे आता आम्ही गड उतरून खाली आलेलो आहोत. खाली उतरताना काही त्रास नाही झाला. एक अर्ध्या तासाचा आम्ही गड खाली उतरलो आहोत. तर अशा प्रकारे हा किल्ला तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि माझे असेच खूप सारे गडकिल्ल्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. चला तर मग गडकिल्ले फिरत राहा, बघत राहा आणि गडकिल्ल्यांचा इतिहास जाणून घेत राहा. भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये.